जय श्रीराम. जय श्रीराम. जरा माझ्या मनात बहुत काय भक्ती आहे. कोणत्या ग्रुपमध्ये तरी मला एकाने कुणाला तरी ॲड केला. त्यांनी रोज ग्रुपमध्ये काही बी टाकत आहे. अंधभक्त, दगडाले पुसते, असं बऱ्याचशा गोष्टी काही बोलत आहे. त्या दादालाच सांगणं आहे, त्याच दादाला सांगणं आहे, बाकीच्यांना नाही. दादा हा ग्रुप आहे, ग्रुपमध्ये सर्व लोक समांतर राहते. ज्याला जे पटत असेल ते टाकते. परंतु तू असा का रोज ग्रुपमध्ये असे वाईट मॅसेज करते? तुला सांगण्यासाठीच व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तुझं मन दुखत असेल तरी मला काय करायचं नाही दादा. कारण माझ्या वाऱ्यामध्ये माझ्या गावातल्या प्रत्येक लोकांनी मला पाहिलं आहे. मरेच्या खाली टाकेपर्यंत मी यांना सजा बघून निघलो. कळलं, मला सर्व जाणवलं, पाहिलं. सत्य परिस्थितीत माझे मायबापसुद्धा माझ्या घरपर्यंत येऊ शकत नाही. एवढी मनातून मी भक्ती करतो. कोणी कुठली अपेक्षा ठेवून माझ्यापर्यंत यायचा प्रयत्न करते, पण काही कारणास्तव मी माझ्यापर्यंत येऊ देत नाही. कारण माझ्या घराचं काम चालू होतं, स्लॅब पडलं, परंतु काही अडचणीमुळे मी लटकलो. त्यामुळं मी देवबापाला सोबत घेऊन बसू शकलो नाही. तरी कुणालाही विचारू शकते, जे काही कोणी माझ्याकडे येत असेल तर कुणाच्या रुपयाला जर मला कधी धाक लागला असेल, ते बी माहिती घेऊन लगे तो काय करायचं करू शकतो. परंतु असं घाण बोलू नको. नाही पटत असेल तर त्या ग्रुपमधून मला बाहेर काढून टाक, चालते. परंतु असं घाण बोलणं काही कामाचं नाही दादा. मी कधी तुला बोललो होतो का? तू बरेच दिवसापासून अशी बडबड करत आहे. तुझी जाणकारी बी माझ्याकडे भरपूर येऊन आहे, परंतु मी आहे ना कुठे काही बोलू शकत नाही. हा व्हिडिओ तुझ्यासाठीच बनवला खरं जर म्हटलं तर. नाही तर व्हिडिओ पण बनवायची काही गरज नव्हती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जो देवा देवतीबद्दल अपष्टिका करत असेल त्याला सजा व्हायलाच पाहिजे. कारण मी बरेच जणांना पाहिला, बरेच जण आहे देवा धर्माच्या नावाखाली पैसे लुटणारे लगीत आहे. मी नाही पाहणार, मला माहीत आहे. परंतु पण आहे ना, मी कधीच कोणाला काय बोलणार नाही. ज्याचं कर्म तो करणार. तू वाईट करो त्या चांगला करो, तो पाच बसेल त्याचा तो. पण दादा तू असा ग्रुपमध्ये फालतूचे मॅसेज टाकत नको जाऊ. नाही पटत असेल तर ढबळून दे, चालते. पण असा काही वाईट विचार, वाईट मन कुणाचं दुखवू नको. जय श्रीराम. जय श्रीराम. हे रोजचं मध्ये येणं जाणं आहे देवा, देवाच्या चरणावर रोज. मी कुठल्याही मंदिरात जातो, कुठल्याही जातो. माझी श्रद्धा आहे तेवढी. कशा पद्धतीत करायची, काय करायची ते मला माहीत आहे. मी स्वतःच्या मायबापाच्या हातचा खात नाही. मी गावातल्या कुणाच्या घरी जेवायला जात नाही. एवढ्या आपल्या भक्तीनुसार राहतो. परंतु तू दादा ग्रुपमध्ये झाल्यानंतर ते बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडून मला ऐकायला मिळत आहे. तू एवढा घाण बोलता, काय फायदा आहे तुझा? 2 दिवसापासून तुझी वळवळ सारखी चालूच आहे. तुला फेसबुक, इंस्टाग्राम कुठेही मी टाकून तुझे व्हायरल करून टाकलो असतो, परंतु ते पण नव्हतं करायचं. पुन्हा बोलला म्हणून मी माझ्या क्षमता आहे समजून घ्यायची, पण तू अतिच करून टाकत आहे. काल पण काय म्हणतो, तुला रेकॉर्डिंगसुद्धा एका व्यक्तीनं टाकली आहे. तुला विचार कर. अरे नाही पडत तर आपण स्वतः निघून जाऊ शकतो त्या मार्गातून. पण मी निघून नाही जाणार. मला काळा लागे तो मी मान्य आहे, निघण्यास तयार आहे. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम.